नागरिकांचे किती हाल होते ते बघा, ट्रॅफिक बघा, पार रुपये हालपर्यंत इकडे ट्रॅफिक असते, इकडे माल धक्क्या पस्तव ट्रॅफिक असते, इकडे कलेक्टर कचेरी पस्तव ट्रॅफिक असते। जिथं 10 मिनिटं लागायचे तिथं 2 तास लागायले प्रवाशाला यायला, मग त्याची वाहन जाणारच की रेल्वे। उगाच पुण्याचं नाव चेंज करायचं, उगाच कुणाचं तरी नाव आणायचं, ह्याच्यामध्ये आम्हाला भरकटू नका। आमची एक कळकळीची विनंती आहे, फक्त मी माझ्या घरातून निघालो रेल्वे स्टेशनला जायला, मला फक्त व्यवस्थित येऊन द्या। जे पुण्यामध्ये काय आता त्यांनी येऊन कधी मला तर वाटत नाही पुणे स्टेशनला मेगा कुलकर्णीताई कधी आल्याच नसतील, कारण ते आले नसतील त्यांना दिसलं असतं की इथं सुविधा आपल्याला नाहीत, इथं लेडीज टॉयलेट नाहीत, इथं बाथरूमची नीट सोय नाही, पब्लिक जाते येते त्यांच्यासाठी रस्ते नीट नाहीत। एवढीच विनंती आहे, तुमच्या कोथरूडून फक्त तुम्ही 2 व्हीलरवरती येत आहे आणि इथं तुमच्या टायमिंग इथं पोहोचून दाखवा, तर आम्ही तुमचं हे करू, स्वागत करू। नागरिकांचे किती हाल होते ते बघा, ट्रॅफिक बघा, पार रुपये हालपर्यंत इकडे ट्रॅफिक असते, इकडे माल धक्क्या पस्तव ट्रॅफिक असते, इकडे कलेक्टर कचेरी पस्तव ट्रॅफिक असते। जिथं 10 मिनिटं लागायचे तिथं 2 तास लागायले प्रवाशाला यायला, मग त्याची वाहन जाणारच की रेल्वे। हे बरोबर नाही ना। पेशवे नाव दिल्याने साध्य काय होणार आहे, पहिला हा आमचा मुद्दा आहे। बाजीराव पेशवे नाव दिल्याने पुण्याचा विकास होणार नाही, पुणे स्टेशनचा विकास होणार नाही। तुम्हाला एकच करावं लागेल, तुमचे जर खासदार चांगले म्हणून नाव गाजवायचं असेल तर तुम्ही या स्टेशन परिसरामध्ये पहिला विकास करा, विकास करून मग विचार करा की आपल्याला नामांतर कुठल्या गोष्टीचं केलं पाहिजे, तरच तुम्हाला अधिकार आहे, नाहीतर तुम्हाला नाव बदलायचा अधिकार नाही। बदलीच करायचं असेल तर मेघाताईने त्यांच्या पक्षाचं नाव बदली करावं, कारण त्यांचा जी पक्ष विकासाचा पक्ष नाहीये ते अविकास पक्ष भाजप म्हणून त्यांनी त्यांचं नाव चेंज करून घ्यावं, एवढं आम्हाला कळतंय। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनचे नाव श्रीमंत बाजीराव पेशवे असे द्यावे अशी मागणी रेल्वे मंत्रालयाला केली आहे, परंतु या मागणीनंतर अनेक राजकीय वाद उफाळून आला आहे। अनेकांनी पुणे रेल्वे स्टेशनचं नाव हे जिजाऊंच्या नावाने, तर अनेकांनी या पुणे स्टेशनला नाव महात्मा फुले यांचं नाव द्यावं अशी मागणी केली आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही पुणेकर आहेत, पुणेकरांच्या भावना जाणून घेणार आहोत। सर, तुमचं नेमकं मत काय आहे? पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत बाजीराव पेशवे यांची नाव द्यावं का? सर, आमचं एकच मत आहे, हे जे आज जे पुण्याचं नाव चेंज करण्यासाठी, पुणे स्टेशन रेल्वे स्टेशनचं नाव चेंज करण्यासाठी जी चाललेली प्रतिक्रिया आहे, ही राजकीय प्रतिक्रिया चालू आहे, जेणेकरून हे एक उच्च वर्ग अशा दृष्टिकोनातून राजकारण करून ते राजकारण त्यांचे स्वतःच्या पोळी भाजून घेण्यासाठी पुणे स्टेशनचं नाव पुणे हे सगळ्यात सुंदर आणि व्यवस्थित आहे आमच्या हिशोबाने। कुणाचेही बदल म्हणल्यानं बदलण्यात नाहीये, पुण्याला सुविधा देणे ही खासदारचे काम असतं। हे खासदार जे पुण्यामध्ये काय आता त्यांनी येऊन कधी मला तर वाटत नाही पुणे स्टेशनला मेगा कुलकर्णीताई कधी आल्याच नसतील, कारण ते आले नसतील त्यांना दिसलं असतं की इथं सुविधा आपल्याला नाहीत, इथं लेडीज टॉयलेट नाहीत, इथं बाथरूमची नीट सोय नाही, पब्लिक जाते येते त्यांच्यासाठी रस्ते नीट नाहीत, ट्रॅफिकच्या खूप अडथळा येतं। ह्या गोष्टीवर लक्ष देणे गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या बाहेर राज्यातून येणाऱ्या लोकांनी आपल्या पुण्याचं नाव कसे घेतलं पाहिजे, बाहेर गेल्यावर हे किती सुविधा आहेत तिथं, किती छान व्यवस्था आहे तिथली, ह्या गोष्टीवर खासदारचं लक्ष देणं गरजेचं आहे। तुम्ही नाव बदली करून तुमचं कुठं काहीतरी नाव सांगून कुठल्या तर व्यक्तीचं महापुरुषांची नावं सांगून ह्याच्यात काय प्रगती होत नाहीये। ह्याच्यात प्रगतीला कष्ट करून इथं लोकांना जे बाहेरगावने येते त्या लोकांना सुविधा दिले तर त्याचं नाव आपलं लौकिक होणार आहे, असे नाव बदलून कुठलंही लौकिक होणार नाहीये। तुम्हाला काय वाटतं की पुणे रेल्वे स्टेशनला नाव द्यावं की इथल्या सुविधा महत्वाची? सोय सुविधा व्हायला पाहिजे, पहिलं नाव द्या, न्याय द्या, ते आपला विषय नव्हता ना। तो आपला विषय काय आहे की बाबा घरातून मी निघालो ना रेल्वे, ते माझं 3:30चं माझं हे, तर मी एक अर्धा पाऊण तास अगोदर निघायला पाहिजे, पण मला 3 तास अगोदर निघायला लागतं का? तर मेघाताईंनी एवढीच विनंती आहे, तुमच्या कोथरूडून फक्त तुम्ही 2 व्हीलरवरती येत आहे आणि इथं तुमच्या टायमिंग इथं पोहोचून दाखवा, तर आम्ही तुमचं हे करू, स्वागत करू। आणि आपण पुणे हे नाव काहीतरी कारण आहे ना साहेब, काहीतरी कारण असेल की त्या पुण्याला पुनवडी म्हणत होते, किंवा कुणीतरी जे राजजिजाऊ मातांनी यांनी काय आपल्या महाराजांनी जे कार्य केले त्याच्यामुळे पुण्याचं काहीतरी नाव पडलंय ना। उगाच पुण्याचं नाव चेंज करायचं, उगाच कुणाचं तरी नाव आणायचं, ह्याच्यामध्ये आम्हाला भरकटू नका। आमची एक कळकळीची विनंती आहे, फक्त मी माझ्या घरातून निघालो रेल्वे स्टेशनला जायला, मला फक्त व्यवस्थित येऊन द्या, 10, 15, 20 मिनिटात मला येऊन द्या माझ्या 2-3 किलोमीटरवरून। मी राहिला कुठे चंदनगरला, चंदनवरून मला इथं यायला एक 1-1.5 तास लागतो इथं साहेब यायला। आता पोलिसांनी एक खूप चांगलं काम केलेलं आहे तिथं, एक सिग्नल सगळे बंद करून, पण या स्टेशन चौकात आलो की तिथं अर्धा पाऊण तास जातो। साधा यू टर्न मारायचं म्हटलं ना साहेब, तरी तुम्ही आता तुमच्या लोकांना घ्या आणि एक यू टर्न मारून आपल्या इथं किती वेळ लागतो बघा। मग त्यांना होणार त्या पहिल्या सुविधा द्या, जे खरं लोकसभेचे खासदार, जे काम करणारे खासदार आहे त्यांना सांगा इथं रोड वायडिंग करून आम्हाला इथं आतमध्ये व्यवस्थित रस्ते द्या,
बस बघा ना तुम्ही, तर बघा साईडला बघा, लोकांना बसायला उभं राहायला जागा नाही. तुमच्या मागे बघा कसे ट्रॉफिक लागलेले. इथंच हे लक्ष नाही आणि काय तर नाव द्यायचं. अहो आमच्या राजमाता जिजाऊने काहीतरी कारण असं इथं पुण्याला नाव द्यायला, तेच नाव चांगलं आहे. तुम्ही नावामध्ये आम्हाला परकडू नका, आम्हाला फक्त सुख सुविधा द्या एवढी त्यांना विनंती. आता तुमचं मत काय? आता जर इमर्जन्सी असेल, एखादा सिरियस पेशंट असेल, त्याला ससूनला जर न्यायचं असेल तर कमीत कमी एक अर्धा ते पाऊण तास लागते. 2 मिनिटाच्या रस्त्यावर ससून हॉस्पिटल आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर. जर तुम्हाला जर एवढी ट्रॅफिक जर जाम करत असेल, कुठून जरी घेऊन गेलं अर्धा 1 तास लागतो. ह्या सोयी सुविधा तुम्ही आपण याच्यावर लक्ष केंद्रित करा ना. बाकी तर होतच राहील, त्याच्याबद्दल दोमत नाहीये, पण असं नकोय ना. बाहेरच्या सोयी सुविधा बघा तुम्ही अगोदर, नागरिकांचे किती हाल होते ते बघा. ट्रॅफिक बघा, पार रुबी हॉल पर्यंत तिकडे ट्रॅफिक असते, इकडे माल धक्क्या पसतो ट्रॅफिक असते, तिकडे कलेक्टर कचेरी पसतो ट्रॅफिक असते. जिथं 10 मिनिटं लागायचे तिथं 2 तास लागायले प्रवाशाला यायला, मग त्याची वाहन जाणारच की रेल्वे. हे बरोबर नाही ना. आता माझा शेवटचा प्रश्न आहे की पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं का? नाही, कारण काय, बाजीराव पेशवे नाव दिल्याने साध्य काय होणार आहे, पहिला हा आमचा मुद्दा आहे. बाजीराव पेशवे नाव दिल्यानं पुण्याचा विकास होणार नाही, पुणे स्टेशनचा विकास होणार नाही. तुम्हाला एकच करावं लागेल, तुमचे जर खासदार चांगले म्हणून नाव गाजवायचं असेल तर तुम्ही या स्टेशन परिसरामध्ये पहिला विकास करा. विकास करून मग विचार करा की आपल्याला नामांतर कुठल्या गोष्टीचं केलं पाहिजे, तरच तुम्हाला अधिकार आहे. नाहीतर तुम्हाला नाव बदलायचा अधिकार नाही. कारण तुम्ही विकास देऊ शकत नाही तर तुम्ही पुण्यामध्ये कुणाचं नाव बदली करायचं, पुणे स्टेशनचं नाव बदली करून तुम्हाला त्याचा काही विषय होणार नाहीये. नागरिकांना इथं सुविधा पाहिजेत. आपल्याला आल्यानंतर चांगले व्यवस्थित इथं सुविधा भेटली, त्यांची गाडी टायमावर भेटली, हे ते बाहेरगावच्या नागरिकाला गरजेचं आहे. नाव बदली करणं हे गरजेचं नाहीये. आणि जर बदलीच करायचं असेल तर मेघाताईने त्यांच्या पक्षाचं नाव बदली करावं. कारण त्यांचा जी पक्ष विकासाचा पक्ष नाहीये, ते अविकास पक्ष भाजप म्हणून त्यांनी त्यांचं नाव चेंज करून घ्यावं, एवढं आम्हाला कळतंय. प्रवाशांना इथल्या सुविधा नीट मिळतात का? म्हणजे आता एवढी गर्दी आहे, पार्किंगला प्रचंड गर्दी आहे, काही प्रवासी बाहेर बसलेले दिसते. सर इथं प्रवाशाला बसायला आता पाऊस आला तर आता बंद आहे म्हणून नाही, पाऊस आल्याच्या नंतर आतमध्ये पब्लिकला बसायला सुविधा नाहीये. रेल्वे ट्रॅकला थांबल्याच्या नंतर तिथं 500-600 लोकांची फक्त 2 डब्यामध्ये बसायची लाईन असती. जे डब्याची संख्या 70-80 बसायची असती, तिथं 700-800 मुलं एका लाईन मध्ये, लेडीज मुलं सगळी उभं राहून तिथं थांबावं लागतं त्यांना 2-2, 3-3 तास. पहिले ह्याचं बदली करा आणि मग पुण्याचं नाव बदली करायचा विचार करा, असं आम्हाला वाटतं. एकूणच आधी पहिल्यांदा सोयी सुविधा द्या, मग पुणे रेल्वे स्टेशनचं नाव बदला, अशा भावना उमटत आहेत. अक्षय साबळे, पुणे महानगर, पुणे.